पाहणार आहोत पौषातील रविवारच्या व्रताची कथा. रविवारच्या उपवासाच्या आख्यायिकेनुसार प्राचीन काळी एक वृद्ध स्त्री राहत होती. ती नियमितपणे रविवारी उपवास करायची. रविवारी सूर्योदयापूर्वी उठून आजी आंघोळ आटपून शेणाने तिचं अंगण स्वच्छ करायची. सूर्यदेवाची आराधना करायची. त्यानंतर रविवार व्रताची कथा ऐकून दिवसातून एकदा सूर्यदेवाला अन्नदान करायची. सूर्यदेवाच्या कृपेमुळे वृद्ध स्त्रीला कोणत्याही प्रकारची चिंता व त्रास झाला नाही. हळूहळू तिचे घर, संपत्ती आणि धनधान्याने भरत होते. त्या वृद्ध महिलेला आनंदी असल्याचे पाहून तिच्या शेजारच्यांना तिचा हेवा वाटू लागला. म्हातारीने गाय पाळली नाही, त्यामुळे ती शेजारच्या अंगणातून शेण घेऊन येत असे. काही विचार करून शेजाऱ्याने आपली गाय घरात बांधली. रविवारी शेणखत न मिळाल्याने वृद्ध महिलेला अंगण सारवता आले नाही. अंगण सारवले नाही म्हणून त्या वृद्ध महिलेने सूर्यदेवाला भोगही अर्पण केला नाही आणि त्या दिवशी अन्नही